विदर्भ महसूल सेवक संघटनेचा एकच मागणी अशी कशी देत नाही होश में आओ महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेचा विदर्भ महसूल सेवक संघटनेचा सर्व महसूल सेवक संघटनेचे पदाधिकारी, महिला बंधू आणि भगिनींनो, आपण या ठिकाणी दिनांक 12 सप्टेंबर रोजी आलो. 13, 14, 15 असं 3 दिवस या ठिकाणी आपलं आंदोलन चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी चालू आहे. त्यानंतर आपल्याला असं वाटलं होतं की 3 दिवस आंदोलन चालेल, परंतु 16 आणि 17 दिवसाची परवानगी भेटलेली आहे. कारण आपण या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था याचं भान ठेवून या ठिकाणी आपण इथं आंदोलनाचा लढा उभारलेला आहे. जोपर्यंत आपल्याला चतुर्थ श्रेणीचा लाभ मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतल्या जाणार नाही. याची शासनाने दखल घेतल्याशिवाय इथून आपण हलायचं नाहीये. त्या दिवशी आम्ही इथे येऊन गेलो, काही गोष्टीला प्रशासनाने नकार दिला, परंतु त्यांनी सुद्धा आपल्याला जे काही शासकीय मंडळी आहे त्यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानावेच लागेल. परंतु या ठिकाणी जेव्हा शांतता व सुव्यवस्थेच्या याच्यातून आपल्याला पार पाडायचं आहे, याच्यासाठी आपल्याला जे काही पुढील 2 दिवस आहे पुन्हा आपल्याला 3 दिवसाची ते मंजुरी देणारच आहे. कारण कसं आहे, संविधानिकरित्या ही मंजुरी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला जोपर्यंत चतुर्थ श्रेणी मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला इथून हलायचं नाहीये. कारण या ठिकाणी आपल्या महिला बंधू भगिनी मुलाबाळ सहित आलेले आहे. काही आपल्यामध्ये समजा कला असतील, कारण कसं आहे, पहिले आपले महसूल सेवक आहे, त्यानंतर आपले वर्तमान सेनेचे आपले पदाधिकारी आहे, त्यानंतरचा भाग आहे. याच्यामध्ये आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातील पूर्ण महसूल सेवक संघटना, महसूल सेवक शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला उभा करायचा आहे. आपल्याला विदर्भ असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, कोकण विभाग असो,